श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, आजच्या शुभ गुरुवारी तुझ्यासाठी सर्वात मोठा इच्छा पूर्ण करणारा हा संदेश दिव्य पवित्र आहे. पुढील काही मिनिटे हे ऐकत राहा. तुझ्या मनावरील ताण, तणाव आणि संघर्ष समाप्त करण्यासाठीच मी तुझ्या मार्गात हा संदेश दिला आहे. आज जो कोणी माझा प्रिय भक्त हा संदेश ऐकेल, त्याच्या मनावरील तो ताण कमी होईल, त्याच्या जीवनातील शुभयोग सुरू होतील आणि त्याच्या आयुष्यात त्याला जे काही हवे आहे ते प्राप्त होईल. पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वाची असू शकतात. तुम्ही जर हा संदेश एकाग्र मनाने ऐकत असाल तर तुमच्यावर मी जे काही आशीर्वाद पाठवत आहे ते तुम्ही पूर्ण मनपूर्वक स्वीकार करू शकाल. शक्यता वाढतील. तुम्ही जे काही आर्थिक संपन्नता प्राप्त करू इच्छिता त्यासाठी केलेला प्रत्येक प्रयत्न, प्रत्येक प्रयास सफलतेत परिवर्तित होईल. जर तुम्ही या संदेशासोबत माझ्यासोबत काही वेळ देत असाल तर नक्कीच हे सर्व काही घडेल. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ परिवर्तन घेऊन आलेला पवित्र गुरुवार आहे. पुढील 11 मिनिटे या संदेशाकडे लक्ष पुरवा. यात तुमच्यासाठी विशेष आशीर्वाद आहेत. जो कोणी माझा प्रिय बाळ या क्षणाला हा संदेश ऐकत आहे त्याच्या मनातील ती सुप्त इच्छा मी जाणली आहे. आज ज्या वेळेस तुम्ही हा संदेश ऐकत असाल त्या क्षणापासून माझे कार्य तुमच्यासाठी सुरू झाले आहे असे मानून जो नतमस्तक होईल, जो नामस्मरण करत राहील त्याच्यासाठी हे सर्व आशीर्वाद मिळणार आहेत. तुमच्या शक्यतांना वाढवणारा आजचा दिव्य पवित्र संदेश अगदी या क्षणापासून तुम्हाला तुमच्या आयुष्यात सुखद अनुभव, शुभ परिवर्तन आणि खूप काही चमत्कार देण्यासाठी तुमच्यापर्यंत पाठवलेला आशीर्वाद आहे. तुमच्यासाठी तुमचे शत्रू कितीही नकारात्मक गोष्टी करोत, तुमच्यासाठी कितीही नकारात्मक विचार करोत किंवा तुमच्यासाठी नकारात्मक गोष्टी पाठवोत, तरी देखील तुमचं आता तुमच्या भाग्यात होणारा चमत्कार तुम्ही आकर्षित करत आहात. अगदी या वेळेला तुम्ही जी काही इच्छा व्यक्त कराल ती या 11 दिवसांमध्ये, कुणासाठी 11 हप्त्यांमध्ये पूर्ण होण्याची दाट शक्यता मी निर्माण करत आहे. माझ्यावर विश्वास असल्यास होय देवा, आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप करा. अद्भुत दैवी शक्ती तुमच्या अवतीभोवती तुम्हाला जाणवू लागेल. ज्या शक्यतांना तुम्ही तुमच्या आयुष्यात प्राप्त करण्यासाठी शत्रूचे भय असो, त्रास असो आणि काही इतर समस्या असो, त्या सर्व काही निराकरण करणारे, प्रश्न सोडवणारे स्वामी देव आज तुझ्या पुढे आहेत. ज्या क्षणाला तू हा संदेश ऐकशील तेव्हा तुझ्या मनात काही इच्छा प्रगट कर आणि ती पूर्ण होणारे आशीर्वाद त्वरितच प्राप्त कर. अगदी कुणासाठी 11 मिनिटे सुद्धा पुरेशी होतील. होय, कारण देव चमत्कार घडवतो, देव चमत्कार करतो आणि तो भक्तांसाठीच करतो. जो कोणी भक्त या क्षणाला स्वामींचं नामस्मरण करत आहेत, स्वामींवर संपूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवत आहेत, त्यांच्यासाठी हा दिव्य चमत्कार स्वामींनी पाठवलेला आहे. आजचा गुरुवार तुमच्यासाठी अनेक शुभ गोष्टी देणारा आहे. तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात त्यात यशाने भरणारे तुमचे जीवन तुम्हाला साथ देईल. स्वामी तुम्हाला साथ देतील आणि तुमचं जीवन पुढील स्तरावर जाण्यास तुम्हाला स्वामींची नक्कीच मदत मिळेल. जो क्षण तुम्ही स्वामींचे नामस्मरण करता आणि आपल्या समस्या स्वामींना सांगू लागता ते त्या पुढच्या क्षणाला तुमच्यासोबत अधिक चमत्कार घडू लागतात. कित्येक भक्त याचे अनुभव करत आहेत. जर तुम्ही देखील
असा अनुभव घेतला आहे, केला आहे, की पुढल्या क्षणाला तुमची इच्छा पूर्ण झाली आहे? तर आत्ताच कमेंट्समध्ये "होय देवा, माझी इच्छा पूर्ण झाली आहे. मी त्वरित तुमचे आशीर्वाद प्राप्त केले आहेत" असे टाईप करायला विसरू नका. इतर भक्त तुमची कमेंट्स वाचतील त्या क्षणाला त्यांच्या मनातही स्वामींबद्दल अधिक आदर, अधिक श्रद्धा आणि अधिक विश्वास निर्माण होईल आणि हेच तुमच्या पुण्यफळाचे कार्य होईल. जर तुम्ही स्वामींचे अनुभव घेतले आहेत, तर "होय, मी स्वामी अनुभव केले आहेत" असे टाईप करा. स्वामी कधीकधी त्वरित इच्छा पूर्ण करतात. तुमच्यासाठी, तुम्हाला लागणाऱ्या कष्टाला, त्रासाला दूर करण्यासाठी, तुमच्या समस्यांना आळा घालण्यासाठी देव काहीतरी योजना आखतात. ती योजना आज जरी तुम्हाला माहिती नसली, तुमच्यासाठी घडलेली नसली, तरी देखील संपूर्ण विश्वास ठेवा की तुमच्यासाठी येणारे आशीर्वाद हे चमत्काराने, आशीर्वादाने भरलेले आहे. तुमच्या समस्याचे मूळ स्वामी जाणतात आणि ते मूळ नष्ट करण्यासाठी स्वामी तुमच्यापर्यंत मोठे आशीर्वाद पाठवतात. जर तुम्ही जिद्दीने, मेहनतीने एखादं कार्य पूर्ण करत असाल, चिकाटीने तुम्ही त्यात मन लावले असेल, तर नक्कीच स्वामी तुम्हाला ते पूर्ण करण्याची शक्ती प्रदान करतात आणि ते कार्य पूर्णत्वास पूर्ण होते. होय, तुमच्या समस्या तुम्ही आताही या क्षणाला स्वामींना सांगू शकता, प्रार्थना करू शकता पुढील प्रमाणे: स्वामी, हे स्वामी राया, माझ्या सर्व काही समस्या माझ्यापासून दूर करा. मला तुमच्या आशीर्वादाने परिपूर्ण करा. माझ्या आयुष्यात ज्या काही समस्या आहेत, त्रास आहेत, मी ज्या गोष्टींनी वैतागलो आहे, काही संबंध असे आहेत जे निव्वळ माझा उपयोग घेण्यासाठी माझ्यापर्यंत थांबतात आणि माझी वेळ आली की माझ्यापासून लांब जातात. अशा कित्येक गोष्टींना मी आज त्रासलो आहे. हे स्वामी राया, मला जेव्हा जेव्हा शत्रू त्रास देतो, तेव्हा त्यातून मोकळ्या होण्याचा आशीर्वाद तुम्हीच द्या. त्या शत्रूंना शांत करा आणि त्यांना चांगला मार्ग दाखवा. माझ्याबद्दल त्यांचे डोळे उघडा. मी चुकीचा नाही हे तुम्हालाही माहीत आहे. तेव्हा माझ्याकडून काही चुका न जाणता होत असतील, तर त्यासाठी मी तुमची क्षमा मागतो. हे देवा, हे गुरुराया, हे स्वामी समर्था, माझ्या हातून जे काही चूक घडत असेल त्यासाठी मला क्षमा करा आणि पुढील आशीर्वाद द्या की माझ्या हातून पुन्हा पुन्हा तसे पापकृत्य होऊ नये, चुकीचे घडू नये आणि कुणाला माझ्यापासून त्रास होऊ नये. हे देवा, आज तुम्ही माझी प्रार्थना स्वीकार करा. माझ्या समस्यांचा अंत करा. मला पुढे न्या. मला आर्थिक संपन्नता प्रदान करा. माझ्या जीवनातून जो काही वाईट काळ आहे, त्रास आहे, दुःख आहे आणि काही पश्चाताप आहेत, ते सर्व काही बाजूला करण्यासाठी तुम्हीच मला मदत करू शकता. अन्य कुणीही मला मदतीचा हात देत नाही. हे स्वामीराया, तुमची मदत माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे. तुम्ही जेव्हा पहिल्यांदा माझ्याशी गुरुरूपात माझ्या समोर आला आहात, त्या दिवशीपासून माझ्या जीवनात ते आमूलाग्र बदल, त्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद मी प्राप्त केले आहेत. देवा, मी तुमचे चरण सोडून कुठेही जाऊ इच्छित नाही. हे स्वामीराया, माझ्या कल्पना, माझ्या इच्छा पूर्ण करा. मला आशीर्वादाने तृप्त करा. मी आज हे अजान बालक तुमच्या दाराशी उभा आहे. हे स्वामी समर्था, माझ्यावर कृपादृष्टीचा वर्षाव करा. तुमच्या एका कृपादृष्टीने माझ्या जीवनातील मोठमोठे संकट टाळले जाईल. माझ्या समस्या हरल्या जातील. माझे आरोग्य सुधारेल. माझ्या आर्थिक समस्या नष्ट होतील. माझ्या चिंता समाप्त होतील. माझे आरोग्य चांगले होईल. मला सुख, संपन्नता आणि आनंदाची प्राप्ती होईल. हा माझा संपूर्ण विश्वास आहे. हे स्वामी समर्था, आज मी तुमच्या चरणाशी नतमस्तक आहे. माझी ही केलेली प्रार्थना स्वीकार करा. माझ्या हातून चांगले कर्म घडू द्या. मी तुमच्या जन्मोजन्मीचा ऋणी असेल. हे गुरुराया, आज शुभ गुरुवार आहे. माझ्यावर
तुमची कृपादृष्टी होऊ द्या. माझ्या जीवनातील आणि माझ्या संसारातील, माझ्या प्रत्येक गोष्टीवर, माझ्या कुटुंबावर तुमचा आशीर्वाद असू द्या. माझ्या कार्यात तुमचा आशीर्वाद, माझ्या प्रगतीत तुमचा आशीर्वाद, माझ्या बोलण्यात तुमचा आशीर्वाद, माझ्या प्रगतीत तुमचा आशीर्वाद, माझ्या आर्थिक संपन्नतेला तुमचा आशीर्वाद, माझ्या प्रत्येक कार्यात तुमचा आशीर्वाद, माझ्या कुटुंबावर तुमचा आशीर्वाद, माझ्या प्रत्येक समस्येवर तुमचा आशीर्वाद आणि माझ्या सर्व काही समस्यांवर तुमचा आशीर्वादच एकच उपाय आहे. जर तुम्ही तो मला प्रदान केला तर मी त्या सर्व संकटातून सहजपणे बाहेर पडेल. हे स्वामीराया, आज केलेली माझी प्रार्थना स्वीकार करा. मी तुमच्या चरणी कोटी कोटी नमन करतो. हे स्वामी समर्था, मी जितकं नामस्मरण करील तितकं तुमच्या चरणाशी वाहील. हे नामस्मरण स्वीकार करा. आजचा हा दिव्य पवित्र संदेश तुम्ही जर ऐकला आहे तर ही 11 मिनिटे तुमच्यासाठी शुभ आणि शुभ देणारे ठरणार आहेत. स्वामी मौनी तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करो. तुम्हाला शुभ आशीर्वाद, तुम्हाला प्रगती, तुम्हाला इच्छिलेले ते सर्व प्राप्त करून देणारे आशीर्वाद स्वामी देवोत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. तुमच्या मुलाबाळांना सुख, समृद्धी, आरोग्य, तुम्हाला जे काही हवे ते प्राप्त करून देणारे आशीर्वाद स्वामी देवोत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय
स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.